सो हाय फ्रेंड्स, कशात सर्व? तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलोय, मटणाचा रस्सा। तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी, तर चला माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये आणि बघूया कशी होते ती रेसिपी। तर आता आपण मटणाचा रस्सा बनवायला सुरुवात करूया। इथे कुकर मध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे, त्यामध्ये मी तेजपत्ता टाकणार आहे, तमालपत्र। हे चांगलं तेलात परतत आहे। यामध्ये मी एक कांदा ऍड करणार आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊसर झाला का यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि ती देखील व्यवस्थित परतून घ्यायची। आलं लसूण परतून झालं का यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहोत। टोमॅटो ऑप्शनल आहे। व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत। कोथिंबीर पहिलेच ऍड करायची जेणेकरून रस्स्याला वेगळा फ्लेवर येतो। त्यानंतर मी यामध्ये मसाले टाकणार आहे। त्यामध्ये मी हळद घेतलेली आहे, गरम मसाला आहे, काश्मीरी लाल पावडर आहे आणि तिखट मसाला आहे। हे सगळं ऍड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले चांगले भाजले गेले पाहिजे, कच्चा पण कशात राहिला नाही पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं। मसाले सगळे व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये आपण वाटण ऍड करणार आहोत, जे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे ते देखील याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। परतून झालं का ह्याच्यात पुन्हा थोडी कोथिंबीर ऍड करायची आहे। मसाले परतून झाल्यावर तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी मटन ऍड करणार आहे। मी 450 ग्रॅम मटन घेतलेलं आहे। मटन देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले सगळे मटणाला व्यवस्थित असे लागले पाहिजे। व्यवस्थित परतून झालेले आहे। तर आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता। मी इथे अर्धी पातेली गरम पाणी ऍड केलेलं आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आणि ह्याच्यात आपण मीठ आता टाकणार नाही आहोत। 4 ते 5 हाय फ्लेम वरती आपण शिट्ट्या घेणार आहोत, त्यानंतर आपण यात मीठ टाकणार आहोत। तर कुकरचं झाकण लावून घेऊया। मीठ जर आपण आत्ता टाकलं तर मटणाचा जो फ्लेवर आहे तो रस्स्यात फार कमी उतरतो, त्यामुळे 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यावर आपण मीठ टाकणार आहोत। तर इथे आपल्या 5 ते 6 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत। आता कुकरचं प्रेशर काढायचं आहे आणि झाकण काढून घ्यायचं आहे। झाकण काढून झाल्यावर पुन्हा गॅस चालू करायचा आहे। इथे एक चमचा मीठ टाकणार आहे आणि बटाटे ऍड करणार आहे। सो बटाटे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऍड करू शकता, अदरवाईज नाही टाकले तरी चालते। आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। बटाटा यासाठी ऍड करावा, बटाटा टाकल्याने रस्स्याला एक घट्टपणा येतो, सो त्यासाठी तुम्ही बटाटा टाका। कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या हाय फ्लेमवर घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या मीठ आणि बटाटा टाकून झाल्यावर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकरचं प्रेशर काढून घेऊया। वाव, तुम्ही बघू शकता मटण एकदा परतून घ्यायचं आहे आणि आपलं मटण रेडी झालेलं आहे।